सुटविण्यासाठी तो अवतार आहे. स्वतंत्रता नाही त्या अवतारात. तुम्हाला माहित आहे का, सून किती जरी शिकलेली असेल तर सासू अंगठे बहादर जरी असेल पण आरकट असल्यावर संकाच्या चाव्या सुनाकडे देत नाही. कारण ती आरकट असते सासू. सुनेला कळतंय आपल्या आत्यानं केलेलं काम चुकीचं आहे पण शेवटी ती सासू आहे. 8व्या अवतारातले मालक म्हणजे सासू आहेत. 7व्या अवतारातले मालक म्हणजे सून आहेत. सून 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 सासायचं माहित असेल तुम्हाला. माझ्या काऊन बोलता होय माणसं, कशाला बोलता? ऐका, जे आता येतील त्यांना बाहेर बसू द्या. उशिरा येणारे सगळ्या लग्नाचा पण नाश करून टाकते. करा बंद ते शटर, लावून घ्या ते वडा, ते वडा घ्या वडून. ते जे अगोदर बसलेत ना वाघिंशापासून त्याला कुत्र विचारित नाही आणि शेवटच्या मंगलाष्टकाला येतो एखादा फुसफुसे त्याच्या टायमाला आमचे देवबापा पण तिकडे पाहते. त्याची इच्छा नसती देवबापाची पण हे येतून आहे त्या टायमाला विडाला विडाला. मला जमीन भरपूर आहे पण आणता येत नाही, नाही तुम्ही आणली असती जागा म्हणून इथं विठाला विठाला विठाला. माझ्या लहानपणी फारसे काही पैसे नव्हते बायकांकडे पण बायकांच्या गळ्यात एक करदुडा असायचा आणि त्या करदुड्याला काळी किल्ली असायची. ती काळ्या कुरकुट सांदकाची किल्ली. पण मेल्यावर सासूच्या गळ्यातली किल्ली सून घेत होती. तो रकमथारी सुनाच्या हातात देतच नव्हती किल्ली. इतकं संकात भरलेलं पिस चोळ्या लुगडे संदक जर लागणं गेला ना तर म्हातारी त्याच्यावर बसत होती आणि बसल्या मग त्याचा कोंडा लाईत होती पण सुनाच्या हातात किल्ली देतच नव्हती. आणि म्हातारी मेल्यावर सुनानं किल्ली घेतली. आंघोळीला काढ्यावर संदक उघडा तर पिसायच्या घड्या पाडल्या. लय दिवसाचे पिस होते ना ते त्याच्या ठुल्यामुळं साड्या फाटल्या आणि पिस फाटल्या पण देत नाही सासू. स्वतंत्र आहे ती, तिच्या मनाची मालकी आहे. 8व्या अवतारातला मुक्त अवतार आहे, स्वतंत्र आहे, सासू सारखा आहे. 7व्या अवतारातला अवतार मात्र सुनेसारखा आहे. एका साधूच्या हातात होता बापू तो. सनकन घ्यायचा. बोलीला वाल्मिक तैशेची करीन वरतो निदावीन म्हणे नामा किंवा नामा म्हणे. नामदेवराय म्हणतात 7वा अवतार हा महर्षींच्या ताब्यातला आहे, एका साधूच्या ताब्यातला आहे. रस्व दीर्घ इतकी सुद्धा चूक करता येत नाही म्हणून त्या अवतारात केलेली कामं एका साधूनं सांगितली म्हणून केली, दबावापोटी केली असंही म्हणता येईल. याच्याकरता एकही काम नवलाचं नाही. आणि 8व्या अवतारातली कामं नियतीला मान्य नसताना सुद्धा केली. 8व्या अवतारातली कामं वेदाला मान्य नसताना केली, शास्त्राला मान्य नसताना केली, पुराणाला मान्य नसताना केली. तरी पण एकाची हिम्मत झाली नाही की 8व्या अवतारातली कामं चुकीची केली. अशी एकाच सगळ्यांना माहित आहे काम चुकलंय पण खोटं म्हणण्याची हिम्मत कोणाची झाली नाही. ही 8व्या अवतारातल्या मालकाची पावर म्हणून त्याला नवल म्हणतात. विठाला विठाला. सांगतो तुम्ही जेवढा आशीर्वाद बाळूला देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. पवित्र अधिष्ठाने गावकऱ्यांना द्यावे तितके धन्यवाद. मी मागं येत होतो त्यावेळेला ही जागा रिकामी होती. भागवताला आलो त्यावेळेला रिकामी प्रशस्त जागा.
पण यावेळेला पाहण्यात आलं किती मोठं दिव्य सुंदरशी वास्तू केली. एखाद्या लेकबाळीचं लग्न जर या मंडपात झालं तर या वास्तूला जर कोणी चाराने जरी दिले असतील तरी त्याला पंढरपूरच्या 100 वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होईल. अशा वास्तू व्हायला पाहिजे. एक भंगिरे भेटलं मला आणि ते म्हणला कुठं मारुतीला पोरं आलेत, काय करायची वास्तू. अरे सुंबळ्या, मारुतीला पोरं होत नाहीत पण आपले पोरं कुठं बसवायचे रे भंगिऱ्या. हे आपल्याला बसायला वास्तू झाली. देवाचं नाव असतं सज्जनांनो, नाव असतं. हे सगळं आपल्याच फायद्याचं आहे. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद देतोय, त्यांना प्रणाम सुद्धा करतोय. मला काही त्यांच्याकडून थोडं घ्यायचंय का मला तुमच्या परिसरात उभं राहायचंय का तुमचे मतदान घ्यायचे, तर असं काही मला गरज नाही. मी सांभाळतोय याच्याकरता. मी पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकाच्या नावावर 2 टायमाच्या भाकरी खातो आणि त्या मालकाचा जयघोष करणारा वारकरी मारुतीराय आणि त्याचा दरबार मोठा तुम्ही करता. माझ्या विटेवरच्या मालकाला आनंद होतोय. मारुतीरायाचं अधिष्ठान मोठं केलं की, आणि ते तुम्ही गावकऱ्यांनी केलंय म्हणून तुम्हाला प्रणाम करतोय. विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चातुर्मासाच्या परिसंगतेवर चालत असलेला हा जुनाट सप्ताह आहे, फार जुना. मला असं वाटतंय मी इथं येऊ नये. 12-13 वर्षापूर्वी आलतो इथं, म्हणजे त्याच्या अगोदरपासून हा सप्ताह चालू आहे, खूप मोठा. 29 वर्ष झाले या परंपरेला. 12-36 म्हणजे अजून 7च वर्ष राहिले 3 तप व्हायला. इतका मोठी परंपरा. आणि या परमपावन परंपरेमध्ये प्रसादाचं काल्याचं कीर्तन करण्याचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य अज्ञानी गिरगावकराला आलाय. मी खरं एवढा अभ्यासू नाही, एवढा वयस्कर सुद्धा नाही, तरी मला तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. गावात जेवढ्या आडनावाची असतील, गावातली भजनी मंडळी बऱ्यापैकी चांगली आहे, माझा सर्वांचा परिचय आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. पंचक्रोशीतून आलेली भजनी मंडळी, मृदंगाचार्य सगळ्यांना मनपूर्वक प्रणाम करतो. गावात बऱ्यापैकी हार घालायला सगळे आलेली कमिटी, नंतरही हार घातला. बारवकर संपर्क करत होते. विश्वस्तांच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं, कमिटीच्या वतीनं त्यांनाही धन्यवाद. आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही 2 तासाकरता या सभा मंडपात बसलात नामचिंतन ऐकण्यासाठी. माझ्या आळंदीच्या मालकांचा निर्णय आहे की कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शंकर असतो आणि आळंदीतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार तुम्हा बसलेल्या श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. तुमच्यामुळं मी शोभून दिसतो. एक गायक मला म्हणला, रामबुवा आमच्यामुळं परमार्थ आहे. नाही, एक पक्वाद्या म्हणला, मी लय पक्वाद वाजितो म्हणून माझ्यामुळं परमार्थ आहे. तू बी येड्यावानी करू नको सुंबळ्या. एक कीर्तनकार म्हणला, मी कीर्तन चांगलं करतो म्हणून माझ्यामुळं परमार्थ आहे. तू बी काऊन उरफाटून घ्याला. गायकामुळं परमार्थ नाही, पक्वाद्यामुळं परमार्थ नाही, कीर्तनकारामुळं परमार्थ नाही, आपल्या तिघायला शोभा यांच्यामुळे. मला सांगा बरं, मन बरं मन येड्या बाबळीत पक्वाद वाजो बरं एकटं वाजित का. सगळे राग रागिनी येते. म्हशी सांभाळताना मनभर मन रागते म्हणतंय का. मनभर मन गिरगावच्या बाळूला घरात कीर्तन सांगतो का. तो 5 कोटीचं दुकान आहे पण गिराईक नाही. काय किंमत आहे त्या वस्तूला. वक्त्याला किंमत श्रोत्यामुळे आहे. तुम्ही आमचे जसा दुकानदाराचा देव गिराईक असतो तसा वक्त्याचा देव श्रोता असतात. म्हणून तुमच्या चरणी प्रणाम. ज्ञानोबरायांनी तुम्हाला शंकर ही उपमा दिली. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्हाला प्रणाम. विठाला विठाला. सर्वांना प्रणाम करतो. बाहेरपैकी बऱ्यापैकी मंडळी बसलेली आहे. साऊंडमुळं, स्पीकरमुळं तुम्हाला आवाज येतोय. साऊंड सिस्टीम पण चांगली आहे. शक्यतो सभागृहात साऊंड सिस्टीम लावता येत नाही, तुम्हाला लावता आली. धन्यवाद. विठाला विठाला. 8व्या अवतारात ब्रह्मांडाची
ब्रह्मांडाच्या मालकाची नवल आहेत. अभंगाचा थोडासा त्रोटक अर्थ सांगतो तुम्हाला. अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत या शब्दाची व्याख्या संख्या नाही. कोटी, खर्व, निखर्व, अब्ज, शंख ही संख्या मोजता येणारी संख्या आहे. असंख्य. अनंत या शब्दाचा अर्थ संख्याच नाही. एवढे ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहेत तो नंदाच्या घरी. हरी हा बालक नंदा घरी. हे नवल आहे, नवल आहे. पृथ्वी जेने तृप्त केली. पृथ्वीला जीव घालण्याची ताकद त्याच्या आहे. त्याच्या मनात आलं ना तर कोट्यावधी रुपये ज्याच्या सुटकेस मध्ये असताना संध्याकाळपर्यंत दाताचं पाणीच गळीत आहे. त्याला भाकर भेटूच देत नाही ते. त्याच्या फक्त मनात यावा, मनात यावा, मनात यावा. एवढी मोठी शक्ती त्याच्या हातात आहे. आणि त्याच्या मनात जर आलं तर ते कोणालाही जीव घालतंय. मी एकदा विहीर फोडणाऱ्या माणसासोबत गेलो. आमच्या गावात विहीर फोडायला 10-5 माणसं चांगले होते जुन्या काळात. आता हे ब्लास्टिंग हे आल्यामुळं आता काही माणसांची गरज पडत नाही. मी एकदा गेलो, 10-15 दिवस त्यांच्यासोबत डालगोल वाटायला गेलतो. सोपं काम. आणि मग डालग्यात त्यांनी 90 फुटाहून एक टोल टाकला. टोल दगड टाकला खालचा, 90 फुटावरचा एक दगड त्याच्यात त्या डालग्यात टाकला. आणि त्या डालग्यात टाकल्याच्या नंतर तो दगड आम्ही असा ओढीत 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 वरे घेतला. आणि ते डालग लोटलं. लोटल्याबरोबर त्या डालग्यातून बसा विठाला विठाला, त्या डालग्यातून तो दगड जिथं खरपण टाकतो ना आपण करवलीकर, त्या मोठ्या ढेगलावर तो दगड पडला. तो दगड उंगळत खाली आला आणि एका दगडावर आपटाला. आणि त्या दगडाचे 2 तुकडे झाले. 2 तुकडे झाल्याबरोबर 90 फुटाहून दगड निघला होता. त्याचे 2 तुकडे झाल्यावर त्याच्यात बेंडूक सापडला. पाषाणाचे पोटी बैठला दरदूर, पाषाणाचे पोटी बैठला दरदूर, पाषाणाचे पोटी बैसला दरदरू. 2-4 पुस्तकं शिकलेला एखादा भंगिऱ्या म्हणीत असेल गिरगावकरांच्या गोळ्या संपल्यात करे. 90 फुटाहून निघलेल्या दगडात कुठं बेंडूक निघत असतो का असा म्हणेन एखादा मुकदम वर्णेकर. म्हणू शकतो एखादा येडपट. पण आता बापून म्हणलेलं कड होतं कोणाची जहागिरी नाही ना, मालकांचा पुरावा आहे. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, तयामुखी चारा कोण घाली. 90 फूट जमिनीमध्ये दगडात बसलेल्या बेंडकाला जीव घालायची ताकद त्याच्यात आहे. इथं बसलेल्याला जेवढ्याला शेती कळती तितक्याला विचारतो, कालचा जर पाऊस पडला नसता तर तुरी येत होत्या का? आल्या असत्या झाडण्या करायला. झाडण्या करावं लागतात ना, त्याच्यासाठी आल्या असत्या. मग ह्या तुरीला कालचा पाऊस पडला नसता तर तुरी येत नव्हत्या. जेवऱ्या पण काही काही बाण झाल्या असत्या. बाण नाही कळायची जीनच्या पॅन्टीवाल्याला. हो, बाण ज्वारी तिला म्हणते. बैलाला खाला चांगली पण कंसाचा पत्ता नाही.
हो, पेंड ही पालेदार निघती पण कंसाचा मेळ नाही. तिचं नाव बांड. आता बांड होत नाहीत ज्यावर आहे. कोणाची ताकद आहे? त्याची. आणि त्यानं पाऊस नसता पाडा तर जगल्या असत्या का त्या? म्हणजे तृणाना वृक्षांना सुद्धा जीव घालण्याची ताकद त्याच्यात. अजून एक पुरावा सांगतो. खालचे सगळे झाड, केळी असतील, तुरी असतील, कापसा असतील, ऊस असतील, यायला पाणी हुकलं की वाळून जाते. 200 फूट उंच डोंगरावरल्या बोरी चैत्र महिन्यात पण हिरव्या. फुटते तरुवार उष्ण काळ मासे, फुटते तरुवार उष्ण काळ मासे, फुटते तरुवार उष्ण काळ मासे, फुटते तरुवार उष्ण काळ मासे. दयाची जीवना दयाची जीवना नाथ कृपाळू देवाचे, नाथ कृपाळू देवाचे. जीवना दयासी जीवना काय ताकद आहे सज्जना. उष्ण काळ मासे, फुटते तरुवर. कोण पाणी पाजतंय? 200 फूट उंच डोंगरावरल्या बोरी हिरव्यागार होतात. पंढरपुरातला पाणी पाजतोय. 22-23 वर्षापूर्वीची एक घटना आहे. हॉस्पिटलला बालरोग तज्ज्ञ ज्याचं हॉस्पिटल असेल त्या हॉस्पिटलमध्ये जा. 5-25 लेकरं तुम्हाला काचात ठेवलेले दिसतील. विचारायचं, डॉक्टर साहेब हे लेकरू कसं काय आणलं? काही नाही, जन्म होता होता त्याच्या तोंडात घाण पाणी गेलं म्हणून त्याला ते इन्फेक्शन झालं, त्याचं दूर करण्यासाठी काचात ठेवलं असं डॉक्टर सांगतात. याला का ठेवलं? हे 15 दिवसानं डिलेवरी आधीच करावं लागली. आईच्या गर्भाशयातलं पाणी संपलतं आणि म्हणून याला काचात ठेवलं. कारण वैद्य असतात ते बिचारे, त्यांना माहीत असते, डॉक्टरांना ते सांगतात. आणि ते जर त्याच्यात नाही ठुले तर वाचतच नाहीत ते पोट्टे, ते मरून जाते. पण 22 वर्षापूर्वी एका हरामखोरानं कॅरी बॅग मध्ये पोरग टाकलं. कॅरी बॅग मध्ये छत्रपती संभाजीनगरहून ती गाडी निघली. त्या गाडीत तो हरामखोर, तो भडवा, तो नालायक, तो बुजदिल त्या गाडीत बसला. आणि सकाळी जन्माला आलेलं पोरग भरधाव वेगात चाललेल्या रेल्वेतून दरुजात येऊन ते पोरग फेकून दिलं. ते बेशरमाच्या जाळीत पडलं आणि फेकून दिल्याच्या नंतर 4.5 तासाला शेळ्या वळणाऱ्याला सापडलं. आज ते पोरग नायब तहसीलदार आहे. त्याला कोण जेव घातलं? माईनं दूध पाजलं नाही त्या भंगिरी. कोण केली बाळ दुधाची उत्पत्ती, कोण केली बाळ दुधाची उत्पत्ती. सांगा, माईनं दूध पाजलं होतं त्याला
आणि दूध जर पाजायचं तिच्या अंतकरणात प्रेम असतं तर त्या चुड्यालनीनं फेकून दिलं असतं का ते? त्याचा बापही हरामखोर आणि त्याची माय सुद्धा हरामखोर, फेकून दिलं. जन्माला आल्यापासून 10व्या तासाला सापड हो, 10 तासाला सापड. आंघोळ नाही घातली, बाळा त्यानं पुसलं नाही, त्याला दूध पाजलं नाही, पाण्याचा थेंब नाही, काही नाही. आधार पड आधार. कमरेला मुंग्या लागल्या होत्या, तळहातासारखे चट्टे मुंग्याने त्याचे खाऊन टाकले होते, खाऊन खाऊन. तरी पण आज ते पोरग नायब तहसीलदार आहे. कोणी वाचिले? पंढरपुरातल्या मालकाने. मग तुम्हाला विश्वाला जीव घालण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. त्याशी यशोदा भोजन घाली. जगाला जीव घालतोय तो, आणि तो जरी यशोदेच्या हातचं खात असेल तर नवल आहे का नाहीये? म्हणून नवल केवढे केवढे नकळे कानोबाची घोडे. हॅलो, किती कॉलमचा मंडप आया? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 दोन्ही 20. पुढचे मागचे नंतर मोजू. 20 कॉलमवर हा मंडप उभा आहे. म्हणून वरच पडत नाही, म्हणून वरच पडत नाही. पण त्याच्या मनात आल्यावर, भूकंप झाल्यावर हे राहत का? नाही नाही. म्हणजे याला सुद्धा कडाव घ्यायची ताकद कोणात आहे? हा मंडप सुद्धा कडेवर कोणी घेतला? ब्रह्मांडाच्या मालकानं. सज्जनानो, केदारनाथाला एवढालं पडून गेलं, एवढालं पडून गेले. कोणी पाळलंय? त्यानंच. माळीनगाव अख्खं पाळलं. कोणी पाळलं? त्यानं. किल्लारीचं गाव बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालं. कोणी केलं? त्यानं. म्हणजे ही पृथ्वी कडेवर घ्यायची ताकद त्याच्यात. विश्व व्यापक कमळापती, अख्ख्या विश्वात व्यापून उरलाय. विठ्ठल जळी स्थळी रिता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल. व्यापक कहा विश्वांबर, विश्वंबर. वा, काय गोड पुरावा आहे. छान छान. चराचरात व्यापलेला येतो, आणि एवढी शक्ती या विश्वाला वटकन द्यायची ताकद त्याच्यात आहे. त्याशी गवळणी कडिये घेती, हे सुद्धा नवल आहे. आणि शेवटच्या कडव्यात तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. ब्रह्मचारी 2 आहेत. एक बाल ब्रह्मचारी, एक नुसता ब्रह्मचारी. बाल ब्रह्मचारी कोणाला म्हणते? जन्म झाला त्यावेळेस पासून स्त्रीचा संग नाही, तो बाल ब्रह्मचारी. आणि लग्न झाल्यावर पश्चाताप झाला, अनुताप झाला, वैराग्य निर्माण झालं, पप्याची माय सोडून दिली आणि मग भगवे वस्त्र घातले, हा नुसता ब्रह्मचारी. संन्यासी, संन्यासी म्हणतोय. संन्यासी त्याला बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही, त्याला नुसता संन्यासी म्हणायचं. बाल ब्रह्मचारी कोण? ज्याला स्त्रीचा संगच नाही, तो तो तो. मग मला सांगा, एकदा जरी अक्षिदा पडल्यान संन्यास घेतला तरी बाल ब्रह्मचारी होत नाही. याला 16,108 बायका आहेत ना. मग देहूतले मालक तर ब्रह्मचारी म्हणते. गिरगावचा बाळ्या म्हणला असता तर साप खोट. पण देहूतल्या मालकांचं वाक्य खोटं म्हणायला कोणाची मायवेली, कोणाची हिंमत आहे तुकोबारायला खोटं म्हणण्याची? अहो, उलटा देव खोटं बोलल्यावर तुकोबाराय मानित नव्हते. एकदा भगवान एका व्यक्तीला महाराज म्हणले तर तुकोबाराय म्हणले, तू म्हण मी करिसिती देवा हरी माहे सुखे, करिसिती देवा हरी माहे सुखे, परमित्याची मुखे नमने दाता, परमित्याची मुखे
करीशी तरी देवा करी माझे सुखे. तुला बरं करायचं असेल तर बरं कर, नाही तर वाटुळ कर. तुला काय करायचं असेल कर, पण या मुखानं तू ज्याला महाराज म्हणतोस मी त्याला महाराज म्हणणार नाही. असे 9 लोक होते, त्याच्यापैकी एक बिभीषण होता. नाही म्हणले मी महाराज. कोणाला माहित आहे? पंढरपुरातल्या मालकाला हुमरी तुमरी. देवा काही करता येते तुला, कर. तुकोबाचं काय वाटोळ करायचं असेल तर तुकोबा आहे म्हणतात बरं का. आता तुझं कळेल ते करी कळेल ते करी. नाट प्रकरण आहे ना. नाट नाट तुकोबरायचं ना 61 नाट आहेत, त्याच्यापैकी हे प्रकरण. तुला काय करायचं तर कर. तार मार जवळ धर, नाही तर फेकून दे. काय काय हिम्मत असेल. आणि ते तुकोबार आहे. पंढरपुरातल्या मालकाला 16,108 पत्न्या असून ब्रह्मचारी म्हणतात. ते तंबाखू खात नव्हते, ते विडी वडीत नव्हते, ते गुटखा खात नव्हते. अद्याप नाही. काय अधिकार होता. त्यांची वाणी इतकी श्रीमंत होती की त्यांच्या वाणीला बघितल्याच्या नंतर यमाचं धोतर फाटत होतं. एवढी मोठी तुकोबाराय होती. ते कसे खोटं बोलते. आणि मग विचारलं, श्रुतीने विचारलं, माननीय आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय वंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, माणसानं एक बायको केल्यावर त्याला ब्रह्मचार्याच्या संन्याशाच्या यादीत येता येत नाही, याला कसं येता येतंय. तर ते तुकोबाराय आहेत. त्यांनी सांगितलं सगळ्याला ब्रह्मचारी संन्याशी होता येते. त्याच्यासाठी नियम येतं. आपली पत्नी, बापानं ज्या स्त्रीशी लग्न लावून दिले तिला पत्नी म्हणायचं. ती जर सोडून दिली लखन तर जगात जी वयस्कर स्त्री भेटन तिला माय म्हणायचं, आणि कमी वयाची भेटन तिला बहीण म्हणायचं. तो महाराजाचा बाप आहे. विधीने सेवा विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान. सेवन विषय त्यागाते समान. श्रुतीनं दिलेल्या चौकटीत माणूस वागला की तो सगळ्या अधिकाराचा ठरतोय. 16,108 जर सोडून दिल्या तर जगातल्या प्रत्येक स्त्रीकडे वात्सल्य दृष्टीनं पाहत होता. म्हणून भोग भोगोनी ब्रह्मचारी. म्हणून यालाही नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला विठाला. बघा, मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो की मला आशीर्वाद द्या, कारण श्रोत्याच्या आशीर्वादाशिवाय वक्ता हा सफल होत नसतो सफल. श्रोत्यांचा आशीर्वाद लागतो. तुमच्या आशीर्वादावर बोलण्याचा प्रयत्न करतो. 7व्या अवतारात एका सात्विक माणसाचं महाराज 11 वर्षाचं पोरग मेलं. ते त्याच्या मामाच्या गावात मेलतं. कारण अविद्येमध्ये कमी वयाची माणसं मरत नव्हती. या पृथ्वीवर, या भारत देशामध्ये 5-4 लोकांनी यमाला जिंकलं होतं. त्याच्यापैकी एक रुक्मांगद नावाचा राजा होता. त्यानं एकादशीच्या पुण्यावर यमाला जिंकलं होतं. बेट्या, माझ्या नगरीतली माणसं केस पिकल्याशिवाय नेशील तर माझ्याशी गाठ आहे. दंड थोपटीत होता यमाल. रुक्मांगद राजा पाय म्हणला, माझ्याशी गाठ आहे, जर केस पिकायच्या आधी माणसाला नेशील तर. रुक्मांगदाच्या नगरीमध्ये
म्हातारं झाल्याशिवाय माणूस मरत नव्हतं. पोरगही तसंच होतं पुढं. हा, काय नाव होतं रुक्मांगदाच्या पोराचं? नाही सांगता येणार. लवंगाव मंगळवार धरिता का? हे भांगारे उपास डोक्यावर घेतल्यामुळं तुम्हाला ओरिजिनल उपासाची महती माहीत नाही. किती सप्ते, किती भागवत, किती रामायण, किती महाराज श्रीमंत करताना तुम्ही असेच मोकळे देवाला सोडायला कठाळ्यावानी का? कवा शिकायचं तुम्ही? तुम्ही शिकत नाही म्हणून आमचं साधत आहे. नाही तर तुम्ही शिकल्यावर आम्हाला नाशिकला जावं लागन इटा उचलायला. विठाला विठाला. मी बी ठोतो तेवढं तुम्हाला चरायला. खपक्या मोबाईल आहेत, घरी गेल्यावर इचका तुम्हाला सापडन रुक्मांगदाचा मुलगा कोण. हा, बघा जा घरी गेल्यावर. भिताडासारखे मोबाईल घेतलेत तुम्ही. परवाली एक पोरग भेटलं, त्याला 92,000चा मोबाईल होता. बाप काय करू तू? म्हणला 9 वर्षापूर्वी मेला. आई काय करते? काय नाही. म्हणला आता कापूस याचायला गेली. रान तुला गुंठाभर नाही, भाडवाय म्हणलं तू. माईनं लोकांची रानं खुरपावून तिच्या पैशातून 90,000चा मोबाईल घेतला. देवाला सुद्धा कळणार नाही तुला कोण्या नरकात टाकावा. विठाला विठाला. मला असं वाटतंय वर्णेकर ज्याला घरात नीट वागता येत नाही ते परमार्थात याच्या लायकीचे आहेत का नालायक कुठले? मायबापाला त्रास देणाऱ्या भाडव्याला काय परमार्थात जागा असते? विठाला विठाला. एका ब्राह्मणाचा मुलगा मरण पावला. अयोध्येमध्ये राजा दशरथानं यम जिंकला. आज राजानं, दशरथांचे वडील आज राजे प्रभू रामचंद्रांचे आजोबा यम जिंकला. यम. अजून एक सांगू का यम कोणी जिंकला? भीष्माचार्यानं जिंकला. बस झाले 3च. ध्यानात ठेवा इतके. पुन्हा कधी योग आला तर पुढचे 2 सांगल. भीष्माचार्यानं यम जिंकला. देखोनी दक्षिणायनाती घोर भीष्मे ऐकताची उत्तर काळाशी सारोनिया दूर स्वशरीर रक्षिले. एवढा केला यमाला पायत्याला बस म्हणे तिथं. इच्छा मरणी होतं माथार. यम जिंकला. यम. काय ताकद! काळाला जिंकायची ताकद यांच्यात. प्रेत पाहिलं ते सुकुमार लेकरू होतं. एका ब्राह्मणाचा मुलगा होता. आई वडील देवाकडे आले आणि सांगितलं, देवा पोरग जिवंत करावं लागतंय. उलट या पोराच्या माईला आणि बापाला आनंद वाटावा म्हणून भगवंतानं जरासं नाटक केलं. मोठाले माणसं नाटकं करते. मा एक 27,000चा चेक होता. सुंदर बुवा 27,000चा चेक होता. ते शासनानं संडास दिल ते ना, ते एक चेक होता. मोठा लोक कसे दटीत येत पा. मग ते 27,000चा चेक घेऊन मी त्याला ते BDO वगैरे सह्या लागतात ना रे लखन, ते घ्यायला गेलो तर ते म्हणला 27,000त 6,000 तुम्ही महाराज असल्यामुळं 5,000 करतो सही, 1,000 तुम्हाला माफ. तर मी म्हणलं शासनानं दिलंय आणि तू काऊन कावळ्यावानी ढोपरं टोकरायला गायचे? शासनानं दिलं ना ते, तू मधातच काऊन चांद टोकरायला? लय नाद असतो कावळ्याला. फक्त जखम दिसा, जखम नाही दिसा गाय बसा सारे गोचडा हाण तू कावळ्या. हो असे कावळे बदमाश. मग मी 2दा गेलो. ते म्हणला महाराज पाया पडतो राव, पण मला त्रास देऊ नका, मला आता 4,000 तरी द्या. मी म्हणला हो मला इथरोक याला काल 100 गेले, आजचे 100 गेले, काय तुम्ही हो असं करता? नाही म्हणे महाराज शक्य नाही. मग मी पुढाऱ्याकडे गेलो, आमच्या मोठा पुढारी. मग त्या पुढाऱ्यानं त्याला फोन लावला, काय रे भाडव्या तुला कळत नाही का? ते गिरगावकर आहेत, पटकन सही कर, उलट पाया पडून 1000 दी. आणि 2-3 शिव्या तर सांगूच शकत नाही कीर्तनात, इतक्या बेकार द्याल्या. मलाच कस तरी वाटलं जाऊ द्या, 27,000साठी इतक्या घाण शिव्या नव्हत्या त्याला द्यायला पाहिजे. मलाच कस तरी वाटलं.
तिथे गेल्याबरोबर ते म्हणलं या महाराज या चहा घेता का? मी म्हणलं बापरे, चहा पाचते 1000 बी देते सही बी करते. मी म्हणलं नाही वा, मी काय चहा दूध. मी म्हणलं मी काय बोक्या नाही दूध प्यायला, दूध पित नाही, काय विषय नाही. नाही म्हणलं मी वाटीत देतो. मी म्हणलं मला वाटीन कप त्याचा काय विषय नाही, मी काशीहून आलो तरी कपातच पितो, मी काय बुटात पित नाही काय नाही. हे असे नियम फियम धाब्यावर असतात, वारकऱ्याला काय करायचे ते नियम, काही गरज नाही. बरं मग बसलो, दुसरे लोक आले, पटापटा पाकिटं दिले, सह्या केल्या. तर मला वाटलं दुसऱ्या देखता आपली फुकट करीत नसून म्हणून मला बसिलं. 2.5 तास बसला बाळ्या. मी म्हणलं साहेब चकाचं. नाही म्हणले महाराज 6000 द्यावाच लागते. मी 4 मध्ये मिटील तर, पण 2000च्या मेश्या खाल्ल्यात, याच्याकरता 6 द्यावं लागते. नाही साहेब बोलले ना, साहेबानं तुमच्या देखता शा द्याल्या आणि तुम्ही ऑफिसमधून गेल्या होत्या आहे ना, मला फोन करून सांगितलं हे समजून घेत जाय, लोकाय देखता म्हणावं लागते, पैसे घेतल्याशिवाय सही करू नको. आणि तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. म्हणजे मोठाले लोक कसे नाटकं करतात बघा, असे नाटकं असतात मोठ्या लोकांचे. तर पंढरपुरातल्या मालकानं नाटक केलं. काय नाटक केलं माहिती आहे? 7व्या अवतारात विचारलं म्हणले कस काय नेलं, म्हणून एका किराताचं पोरग मारलं. हे नाटक आहे बरे, गरज नव्हती, हे रामायणातला विषय नव्हता तो. महर्षीनं सांगितलं आमच्या बाजूचं काम केलंस म्हणून पंढरपुरातल्या मालकाला 11 वर्ष 53 दिवस मायन बाप सोडून दुसऱ्याची तर राहावं लागलं होतं. वैकुंठीचा हरिण ताना यशोदेच्या घरी हे पाप फेडावं लागले मागच्या जन्मातलं, चुकीचं काम केलं. आणि मग त्या पोराच्या माईला वाटलं बाई जाऊ द्या ना, आपल्यामुळं दुसऱ्याचं मारलं ना, नका का उठीनं. अशी माणसं शांत होत असतात, काय काय शांत केलं ते प्रकरण शांत, पण उठिलं नाही हो पोरग, नाही उठिलं, नाही उठू द्या. पुन्हा एक प्रकरण ऐका. देवाचा स्वतःचा जावाई देवानंच मारला. इंद्रजिताल कोणी मारलं? नवल सांगतोय, नवल सांगतो मी. ज्याला प्रमाण देईन त्यानं म्हणायचं. उत्तरेश्वर बापू मधले प्रमाण तुम्ही म्हणायचे, तुम्हाला पाठांतर आहे. आणि सोडेले प्रमाण ह्या वारकऱ्यांना म्हणू द्या, आमच्या परिसरातले वारकरी आहेत. विठाला विठाला यायच्या दुकानात लय मोठा माल आहे, ते हात केला की प्रमाण म्हणते. भरपूर माल आहे बापूकडं. पुन्हा ते म्हणायचे यायला आमच्या परिसरातलं म्हणला, मला तर गाडीत घेऊन फिरायला हे पुन्हा कुठं ना वाचा ना असा. विठाला विठाला इंद्रजिताला मारलं लक्ष्मणजीनं. ते भुजा सापडी ज्ञान ते सर्वांना रामायणात तुम्ही लय ऐकले. रामायण तुम्ही ज्यायचे रामायण ऐकले ते काही मेले पण त्या अर्थी. मग तुम्ही किती हुशार झाला असताना याचा विचार करा ना, किती रामायण ऐकले तुम्ही. तर ते भुजा सापडली, शरीर सापडलं, डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात सापड. नवल सांगतोय, नवल नवल नवल. मग ते डोका आणण्यासाठी सुलोचना तिथं धावल्या. सुलोचना पोचल्या तर प्रभू रामचंद्राने विचारलं आमच्या बिभीषणाला, राजन, बिभीषणाला राजा म्हणत होते, राजन को भवा कोण? बिभीषणानं मान खाली घातली ना, आमच्या सुनबाई आहेत म्हणले. सुनबाई. प्रभू रामचंद्रानं सुग्रीवाला सांगितलं, किष्किंधा नरेश जी शिर देऊन टाका. ताट आणलं होतं सोबतच त्या बाईनं, मखमली कपडा आणला होता. सोन्याच्या ताटात डोकं ठेवलं, वरून कपडा झाकला, हृदयाशी ताट धरलं. बाई रडू लागली, मालक तुमच्या वडिलांनी वाचिलं नाही, मालक तुमच्या काकांनी वाचिलं नाही. एक काका तुमचे भजन करत होते, ते रामचंद्रांच्या पक्षात गेले. माझे वडील असते तर तुम्हाला मरू दिलं नसतं. कापलेलं डोकं हसलं म्हणलं, तो ह्या बापानं तर काटा काढाय. मग लक्ष्मणजीनं विचार केला, मारले मी आणि हिचा बाप कसा? मग नंतर लक्षात आलं मी शेष आहे आणि सुलोचना शेषाची कन्या आहे, इंद्रजिताची पत्नी. आपण पोरीलाच विधवा केलं, किती मोठी चूक आहे लक्षात घ्या. मुलीच्या कपाळावर चुकून खूप पुसलं. दुःख वाटलं लक्ष्मणजीला आणि लक्ष्मणजीनं लागलीच सांगितलं, दादा काय करायचं? दादा म्हणजे पंढरपुरातले मालक भगवान प्रभू रामचंद्र. काय करायचं म्हणे? प्रभू रामचंद्र म्हणले, लखन काय करायचं म्हणजे? अरे माझ्यासाठी संसार सोडून तू रानात आलास,
माझ्यासाठी 14 वर्षाची झोप मोडलीस, अन्न त्याग केलास, पाण्याचा त्याग केलास, अहो रात्र आमची सेवा केलीस रे. आणि तुझ्यासाठी साधा जावाई नाही उठवायचा, जावाई भावाचा काय ना आपला एकच असतो, उठिणार म्हणले जावाई. आणि मग प्रभू रामचंद्रानं तयारी केल्यावर वानरात कुजबूज झाली. वानरात कुजबूज, हे कुजबूज करीत असताना एक वानर म्हणला, आपल्यात बोलून काही फायदा नाही, आपला जो मुख्य मालक आहे का त्याच्याकडे चला. खेळिया माझी हनुम्या शाना, न पडे कामा व्यसनी रे. तो अत्यंत खेळामध्ये नाविन्यपूर्ण असणारे मारुतीराय, चला त्यांना विचारायला. मारुतीरायला विचारलं, पवन सुता इंद्रजित उठवायले, हे पिटकुल्यावर बसा म्हणे गपचिप, तुम्हाला काय कळतं रे? मालकानं हाणलाय त्याला कोण उठिणार आहे आता? कोणाची हिंमत आहे? यमाची ताकद आहे का उठवायची? वानर म्हणले, बाबा त्याचे नाते लागलेत, नाते लागलेत त्याचे. मारुतीराय म्हणले, आता लोक नाते त्यालाच माहित नव्हतं म्हणले आमचा जावई आहे म्हणून. बर मारुतीराय गेले, प्रभू रामचंद्राला विचारलं, भगवान कोण आहे इंद्रजित? जावाई. तुम्ही कोण आहेत? रावणाचे युवाई. सीताई साहेब कोण आहेत? विहीन. रावणाची कोण होती? सीता. विहीन. आणि युवाईने इनवर असा प्रयोग करीत असतात का? एकटी जंगलात झाडाखाली ठेवत असतात का? ते युवाई असतो का नालायक? इनीला जंगलात डांबून ठेवलंय. कोण म्हणायला माहितीये का? पुढचा संन्यासी. हे भेट नव्हतं कोणाला. ज्याची खरी सेवा, जो ओरिजिनल काम करतोय का त्याला भीती वाटत नसती, कधीच भीती वाटत नाही. मारुतीराय म्हणजे अहो काय त्या भक्तीचं टोक सांगाव, काय गिरगावच्या बाळ्याला मारुती सांगता येईल? सामान्य ताकद आहे का मारुतीरायची? मारुतीराय प्रत्यक्ष शंकर आळंदीतल्या मालकांना सांगायचं, ध्वजस्तंभावरी ते मूर्तिमंत शंकर, प्रत्यक्ष शंकर. आणि पैठणचे मालक तर म्हणले, मारुतीराय सारखा वारकरीच नाही कोणी. येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ मारुतीराय. कोण हरामखोरे? मारुतीरायला वाईट म्हणायची हिंमत आहे का कोणामध्ये? रामा गड्याची आवडी मोठी, मनोन लंके पेन रे. अत्यंत आवड भगवंताविषयी मारुतीरायला. राजे हो, माझ्या मारुतीरायाने एके दिवशी शेपूट तोडून घेतली प्रभू रामचंद्रा करता. शेपूट तोडून, एका बाईनं तोडून घेतली. तोड म्हणला, शेपूट तुटली तरी हरकत नाही, बिना शेपटीचा राहील, पण मालक वाचला पाहिजे. आणि त्या बाईचा मालक मारला. ऐरावण चंद्रसेनेन शेपूट तोडली. रामेश्वरला बघा मारुतीरायाची मूर्त बिना शेपटीचे. चांगले चांगले ठिकाण बघायला जात जा. मागच्या महिन्यापूर्वी आमच्या मित्राला म्हणलं चारीधाम पाहाल जाय, ते वाढदिवसासाठी मलेशियात बोंबलत गेलं. मलेशियात. आणि तिथून येऊन बिमार पडत, आता 19 दिवस झालं कोमात आहे. बोलच ना मला म्हणला, असं बोलता येईना ना, तोंडात नळी वरून बायको दूध टाकी ती बी कमी टाकायली आणि पैसे लय खर्चिले तिकडे गेल्यावर. तर मी म्हणलं लय मोठं टाकलं नाही, म्हणली गेलाच पाहिजे, पुन्हा गोव्यात तिकडं जाईन म्हणले मलेशियात, म्हणून ती उलीसच दूध टाकायली त्याच्या ह्याच्यात. तर मला म्हणला, महाराज बोलता येईना हे कस काय? तर मी म्हणलं, गोव्याला अंग चोळायला गेलता ना तू, त्याचा परिणाम आहे, त्याचा परिणाम आहे. हा, पण ते तुझ्या बायकोचं कुंकू बळकट होतं म्हणून मरायला का होत नाही? भारतात आलास. विठाला विठाला. पैशाची धमक असेल ना तर आपले तीर्थ करी जा, आपले तीर्थ करी जा. बाकीचे तीर्थ करण्यासाठी ज्ञानोबरायचा पुरावा आहे. भुतळीचे तीर्थे पहावी नयनी, भुतळीची तीर्थे पहावी नयनी, अर्थ आहे ऐसे माझे मनी अर्थ आहे. हे समाधी प्रकरण आहे बरं. नाही तीर्थावळीचं प्रकरण आहे. तीर्थावळीतलं प्रकरण आहे. नामदेवराय आणि ज्ञानोबराय तीर्थयात्रेला गेले त्यावेळेचं प्रकरण वाचत जा. तीर्थावळी पाठ असावं माणसाला, निदान पाहण्यात असावं. यात्रेत तीर्थावळीचे अभंग म्हणतात. विठाला विठाला विठाला. ज्ञानोबरायची समती तीर्थयात्रा करणे.
राहण्याची. आपण सुद्धा 4-10 मोक्षपुऱ्या गेलं पाहिजे पप्याच्या माईला घेऊन. हा, आयुष्यभर ती कामं करते, तू हे कपडे धुती सुंबळ्या, तुला टायमाला जेवायला दिली ती, थोडंसं लाज वाटली पाहिजे. माई 1-2 वर्षाला 7-8 दिवस लेकरं माईला बापाला पप्याच्या माईला घेऊन रामेश्वरला गेलं पाहिजे, जगन्नाथपुरीला गेलं पाहिजे, केदारनाथाला गेलं पाहिजे, पशुपतीला गेलं पाहिजे, द्वारकेला गेलं पाहिजे, काशीला गेलं पाहिजे. एखादं तीर्थ दाखव तिला. आयुष्यभर तिनं मायबापाला सोडून तू हे कपडे धुतले ना रे, तू बगळ्यासारखा चमकायला, आणि तिला नेत जाय ना कुठं. विठाला विठाला तीर्थयात्रा केल्या पाहिजे. काय सांगत होतो बापू कशावर? म्हणे हा उठवायचा, आम्हाला उठवायचा. मारुतीरायाने विचारलं कोण काय? म्हणले हे असे चुकीचे कामं करणारी माणसं, तुमचे पाहुणे कस काय? असू दे म्हणले हनुमंता, आता झालं गेलं, गंगेला मिळालं, पण इंद्रजित आमचा जावाई आहे आणि सुलोचना आमची पोरगी आहे, आणि लखनलालजीनं कुंकू पुसलं पोरीचं, मी मोठा चुलता या नात्यानं तिचं कुंकू वापस आणावं लागतंय. मारुतीराय म्हणले आमची लय बेजारी झाली प्रभू तुमच्यामुळं. हो, काय राक्षस आहे ना आम्हाला त्रास द्यायला, काय सांगायचं प्रभू. अहो आमच्या काय राक्षस वानरायचे चरपाटे गेले हो, आम्हाला भाकरी नाहीत काही नाही, आम्ही झाडाचा पाला खाऊन तुमचं काम केलंय, आणि आयत्या टायमाला दोन्ही पक्ष तुम्ही एकत्रित आलात. हा, कशा उड्या टाकल्या तुम्ही इकडची तिकडं. कार्यकर्त्याचं काही वाटलं नाही तुम्हाला? कोण म्हणायला माहितीये का? मारुतीराय. हे एकूण एकाला भेटल्या, तुम्हाला काही वाटलं नाही कार्यकर्त्याचं? नाही म्हणे, आता जाऊ दिगडे हनुमंता, एवढ्या वेळेस माफ कर, पण इंद्रजित उठवायचा. कोण उठिनार तुम्ही? कोण? नवल सांगतोय हा, कोण उठिनार? तो लक्ष्मणजी म्हणले हनुमंता तुला जास्त मानतो याचा परिणाम इतका का? आमच्या डोक्यावर बसतो का? नाही मालक, मी तुमच्या पायापाशीच बसणार, पण चुकीचं तुम्हाला करू देणार नाही. तू कोण सांगणार? मीच सांगतो म्हणलं तुम्हाला या अवतारात. तुम्हाला इंद्रजित उठिता येणार नाही. का नाही उठिता येणार? श्लोकच टाकला पुढं रामायणातला. महर्षी वाल्मिकांचा श्लोक वाचिल्या पंढरपुरातल्या मालकान मान खाली घातली. लखन आपला जावाई नाही उठित आहेत. 2 पुरावे ऐकले ना. 11 वर्षाचं पोरग ब्राह्मणाचं उठिलं नाही, आणि हे जावाई बी उठिला नाही. अजून 4 प्रकरण येतं, पण पुन्हा कधी योग आला तर सांगू. सगळ्या गोळ्या एक खाट्या दिल्यानं रिॲक्शन येत असते, म्हणून डॉक्टरनं सांगितलं असतं 3 दिवसाच्या नंतर पुन्हा या, मग पुन्हा तपासू. विठाला 11 वर्षाचं एका सात्विक ब्राह्मणाचं पोरग नाही उठिलं, आणि इकडं जावाई उठिला नाही. पोरीच्या कपाळावरचं कुंकू तसंच जात होतं. शेवटी तिनं निर्णय बदलला. आपलं कुंकू जाऊ नये म्हणून तिनं नवऱ्यासोबत सती गेली, पण ती चुलत्याला आणि बापाला नाही म्हणली आता माझ्या मालकाला उठवा. उठिलच नाही यायनं. आणि नवल सांगू का, पुढच्या अवतारात शिक्षण महर्षाचं पोरग उठिलं. शिक्षण महर्षी म्हणजे महर्षी सांदीपनी. पृथ्वीवर जितके देश येतात का, या सगळ्या देशामध्ये 1 नंबरचा शिक्षण महर्षी सांदीपनी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पंढरपुरातले मालक त्यांच्याकडे विद्या अर्जना करता गेले, म्हणजे जगाच्या बापाला शिकवणारा किती मोठा शिक्षक असेल. आणि त्याचं पोरग समुद्रात आंघोळीला गेलं, बुडून मेलं, तर भगवान शिवशंकराची प्रार्थना केली. हो, आणि शिवजीची पूजा केली. आणि भगवान शिवजीची पूजा करायला काही जास्त लागत नाही. 700 वर्षापूर्वीचा पुरावा आहे. एक कपसा पाणी एक बिलवता, एक कपसा पाणी एक बिलवता, पूजा ना केवळ सोपे बहो, सोपे बहो, पूजा ना केवळ सोपे बहो. एक कपसा पाणी एक बिलवता, पूजा ना केवळ
एखाद्या महाराजानं सांगितलेला पुरावा नाही. हा, लोटाभर पाणी वा हे महाराजांचे पुरावे असतील. माझ्या संत शिरोमणी नामदेवरायाचा 700 वर्षापूर्वीचा पुरावा आहे. एक पसा पाणी एक बिलवदळ. पण तुम्हाला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. विठाला विठाला विठाला. 700 वर्षापूर्वी संत शिरोमणी नामदेवरायांनी लिहून ठेवलं, पसाभर पाणी आणि एक बेलाचं पान. नामदेवरायांचं वाक्य. भगवान शिवजीची प्रार्थना केली, पूजा केली. 9 कामासाठी बापू अजून एक काम सांगतो. आणि सांदीपणींचं पोरग उठिलं. इतक्यात नवल नाही, ऐका पुढं. विषाचे लाडू खाऊ घातले भीमाला. त्याला गोड खाचा नाद होता. मागे 30 वर्षापूर्वी एक कविता होती. मधला अभ्यासक्रम बदलला. आता 24ला अभ्यासक्रम बदलणार आहे. शासन काय करतंय काय माहित, पण दर 10 वर्षाला बदलीत असते. तर त्यावेळेला 30 वर्षापूर्वी एक कविता होती. पार्थ ते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ, मजशी दिसे आळू माळ, खादाड निद्रा हरनिशी. काय कवी होते हो त्या काळातले. ही कविता वाचण्यासाठी लय टोकाची अक्कल लागती. विठाला विठाला. भांगाऱ्या कविता तर कोणाला करता येतात. मी ताक पितो, मी दूध पितो, मी वड्यान फिरतो. कोणाला वाचता येत असते ते कविता. काय त्याला अर्थ नाही, बुड नाही, शेंडा नाही, बिनबुडाचे टोपले. पाल टाकला तर पालथन, रिकामं टाकलं तर उलथ. काय असतं ते. ही जुनी लोक, अधिकारी लोक होती महाराज. हो, खादाड निद्रा हरनिशी. भीमाला गोड खाण्याचा नाद होता. आणि त्या दुर्योधनाच्या लक्षात आलं. दुर्योधन्या, त्याला काय म्हणून दुर्योधन म्हणायचं. त्याचा पाहुणा आहे तुमच्या गावात कोणी का? हलकट दुर्योधन. मोठी भाऊजई आई समान असते. मोठ्या भावाची बायको आईच्या दर्जाची असते. आणि आईचा दर्जा असणारी भाऊजई हरामखोरानं मांडीवर बसेल ती. किती नालायक हे दुर्योधन आहे, किती नालायक. इतक्यान नाही. दुर्योधनाचं थुत्तर 7-8 वेळेला बोंबलत गेलतं. एकदा सांगू का, द्रौपदी एकदा दर्शना करता चालली होती. तो वरून गोपुरावने विचारलं, निशी माझी कवनासी रतली, सांगे बो द्रुपद बाळ. काय वाटला सुना ऐकायला. पती 5 होते. वाक्य लक्षात घ्या किती घाण आहे. घरी आलं, नवऱ्याला नाही सांगितलं, पंढरपुरातल्या भावाला सांगितलं, दादा राजाचे राजकुमार दुर्योधन मला असं असं म्हणतात. भगवान म्हणले, बाई काहीच काम नाही. आता दुसऱ्या बार म्हणल्यावर असं म्हणणं त्याला. तर दुसऱ्या दिवशी द्रौपदी, हरामखोरे दुर्योधन, नालायक आहे, हलकटे, बुजदिले, पांचटे. निशी माझी कवना शिरतली. तर पंढरपुरातल्या मालकाचं बळ होतं. तिला लगेच आवाज दिला, शेष पाताळी भून आला, तो कवनाचे गेही रिगाला, सांगे वो ओ मजला धृतराष्ट्र कुमारा. हवा गेली, हवा दुर्योधनाची. शेष पाताळाहून आला आणि तो कोणाच्या घरी गेला, सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमारा. पुन्हा पांचट दुर्योधनानं तिला शब्द वापरला नाही. जागच्या जाग्यावर थुत्तर हाणलं द्रौपदीनं. इतका हलकट होता तो दुर्योधन. आणि या दुर्योधनानं पांडवाचा शक्तिशाली भाऊ मरावा याच्याकरता त्याला विषाचे लाडू खाऊ घातले. नवल सांगतोय, नवल 8व्या अवतारातलं नवल. आणि याही वेळेला काशीतल्या मालकाची आराधना केली. आणि काशीतल्या मालकाची आराधना करून मालक प्रसन्न केले. आणि काशीतल्या मालकानं त्या डोहात टाकलं होतं त्याला मोठ्या. त्याच्यातल्या नागांना सांगितलं भीमाला चावा. आणि नाग चावल्याच्या नंतर भीमाच्या अंगातलं सगळं विष नागानं आपल्याकडे घेतलं. आणि भीम वाचीला दृष्टांत संपला. 7व्या अवतारात ब्राह्मणाचं पोरग वाचवायची ताकद नाही. 7व्या अवतारात जावाई उठवायची ताकद नाही. आणि इकडं मेवण्याचा भाऊ उठिला.
सुभद्रा कोणाला दिलती? अर्जुनाला. आणि भीम कोणाचा भाऊ होता? अर्जुनाचा. एक नातं. आणि महाराज दुसरं एक नातं. भीम आत्याचं पोरग होतं. आत्याचं पोरग उठिलं. तिकडं जावाई नाही उठिला. तिकडं ब्राह्मणाचं पोरग उठिलं नाही. इकडं पुढे ब्राह्मणाचं पोरग उठिलं. सांदीपनींचं. म्हणून 7व्या अवतारात ही धमक आहे. म्हणून वर्णेकर आता मना दुसरं कडवं नवल केवडे केवडे नवल केवळ